बघा, मुद्दा असा आहे की जनतेच्या भावना, विशेष करून शेतकऱ्यांच्या भावना या आंदोलनाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न आम्ही केला. आणि ही काही राजकीय चळवळ नव्हती. ही शेतकऱ्यांच्या अधिकाराची लढाई होती. गोरगरिबांच्या अधिकाराची लढाई होती. मनरेगा असेल, आमचा धान उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, मका उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, की खरीप हंगामातला धान अजूनपर्यंत शेतकऱ्यांचा या लोकांनी घेतलेला नाही. मका हा सुद्धा घ्यायला सरकार तयार नाही. रबी हंगामातला धान सुद्धा आता निघालेला आहे, ते पण घ्यायला तयार नाही. सरकारला वारंवार विधानसभेतही आम्ही सांगितलं आणि आमचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी लोकसभेतही मोठ्या प्रमाणात ही भूमिका मांडली. आपण पाहिलं असेल की केंद्र सरकार सांगतं की राज्य सरकारने आम्हाला माहिती पुरवली नाही, आणि राज्य सरकार सांगतं की केंद्र सरकारने आम्हाला लिमिट वाढवून दिली नाही. काँग्रेसच्या राजवटीमध्ये ही लिमिट हा शब्दच नव्हता. पण या सरकारने शेतकरी विरोधी धोरण जे बीजेपी राबवतो त्याचा एक परिणाम आपण पाहिलेला आहे. आज आमचे जिल्हाधिकारी, जिल्ह्याच्या प्रशासनाने सातत्यानं शासनाला या सगळ्या घडामोडीची पासून अवगत केलं, पण राज्य सरकार याच्याकडे मुद्दामून दुर्लक्ष करताना आपण पाहिलेलं आहे. अशा या शेतकरी विरोधी भारतीय जनता पार्टीच्या राज्यातल्या आणि केंद्राच्या सरकारचा आम्ही सगळेजण निषेध करतो. भंडारा गोंदिया जिल्ह्याचेच नव्हे तर तमाम महाराष्ट्रातला शेतकरी या शेतकरी विरोधी धोरणाचा भाजप विरोध करेल. आणि यांचं खरं स्वरूप जे आहे हे स्वरूप आता लोकांच्या समोर आलेलं आहे. या शेतकऱ्यांना संपूर्ण व्यापाराच्या दावणीत बांधून शेतकऱ्यांची आर्थिक लूट करण्याचं पाप भारतीय जनता पार्टीचं राज्यातलं आणि केंद्रातलं सरकार करते आहे, हे आता त्याच्यातलं स्पष्ट झालेलं आहे. विधानसभेच्या अधिवेशनामध्ये हे सगळे प्रश्न त्या ठिकाणी आम्ही मांडू आणि सरकारचं वस्त्रहरण, ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांचं वस्त्रहरण करण्याचं पाप या लोक करतात, त्याला आत्महत्या करायला बाध्य करतात, त्या पद्धतीचं या सरकारचंही वस्त्रहरण आता केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. ही लढाईची सुरुवात झालेली आहे. हे आम्ही 8-9 तास या वेंगेमध्ये येणारं नाग नदीचं घाण पाणी हे मानवी जीवनासाठी धोका असलेलं आहे. स्किन डिसीज मोठ्या प्रमाणात वाढलं, पण शेतकऱ्यांच्या डोळ्यातलं अश्रू ते आमच्यासाठी महत्वाचं आहे. आणि म्हणून या घाण पाण्यातही गेल्या 7-8 तासापासून आम्ही उभं राहिलो. प्रशासनाचं मी मनापासून धन्यवाद करतो, पण या सरकारचं जे निष्ठुरपणा आहे, निकंबपणा आहे आणि शेतकरी विरोधी धोरण जे आहे ते याच्यातून आम्हाला स्पष्ट दिसलेलं आहे. म्हणून भारतीय जनता पार्टीच्या राज्य आणि केंद्र सरकारचा आम्ही निषेध करतो. ही भूमिका आमची आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.